नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन लोखंडेंच्या घरी आलेले असतात. तर लोखंडे हात जोडत सायली आणि अर्जुनला म्हणू लागतात, बोला ना, तुम्हाला काय बोलायचं होतं, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे होते ना ते विचारा. आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांची अगदी खरी खरी उत्तरं देऊ. तसंही नेहमीच आम्ही खरंच बोलतो. तर आता सायली त्यांचं हे बोलणं ऐकताच विचारते, काय म्हणालात? तर ते म्हणतात, नाही म्हणजे यावेळी आम्ही नक्कीच खरं बोलू. तर सायली म्हणते, हो ना, मग आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुमची मुलगी नाही हे तर सिद्ध झालंच आहे. मग माझा फोटो तुमच्या भिंतीवरच्या फॅमिली फ्रेममध्ये काय करतोय? या प्रश्नाचं उत्तर तर मला मिळायलाच हवं. आता मात्र लोखंडे आणि त्यांची बायको दोघेही शांतच होतात. ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. अर्जुन म्हणतो, बोला ना, कारण ज्यावेळी मी तुमच्याकडे आलो होतो त्यावेळी तुमच्या फॅमिली फोटोमध्ये मी सायलीचा, माझ्या बायकोचा फोटो पाहिला होता आणि म्हणूनच मला वाटलं की तुम्ही तिचे आई वडील आहात आणि याच कारणास्तव मी तुम्हाला आमच्या घरी घेऊन गेलो. परंतु तो माझा मूर्खपणा होता. खरं तर सायली तुमची मुलगीच नाहीये हे सिद्ध झालंच आहे. पण आता तुम्हाला आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल की तुमच्या फ्रेममध्ये माझ्या बायकोचा फोटो आलाच कुठून? आता मात्र लोखंडे काहीच बोलत नसतात. ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर आता सायली लोखंडे आणि त्यांच्या बायकोला म्हणू लागते, ठीक आहे, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, खरं सांगायचं नसेल तर काहीच हरकत नाही, आम्ही येतो. अहो चला आपण निघूयात. पण तुम्ही इन्स्पेक्टर सावंत यांना इथूनच फोन करता की गाडीत बसल्यावर? अर्जुन म्हणतो, गाडीत बसल्यावर कशाला, इथूनच फोन करतो, म्हणजे ते लगेच इथे येऊ शकतात ना. आणि असं म्हणत आता अर्जुनने फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतलेला असतो. आता मात्र लोखंडे अर्जुनच्या हातापाया पडत म्हणतात, अहो जावई बापू, असं काही करू नका. तुम्ही काय करताय हे? थांबवा बघू, मी तुम्हाला सगळं काही सांगायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, मग बोला ना. लोखंडे म्हणतात, अहो प्लीज तुम्ही पोलिसांना फोन नका करू. तुम्हाला माहीत आहे ना, मागच्या वेळी मी जेलमध्ये होतो, तुम्हीच तर मला जेलच्या बाहेर काढलंय ना. मग त्यावेळी मला खरंच खूप त्यांनी मारलं आणि त्याचे वळ अजूनही माझ्या अंगावर आहेत. अजूनही अंग खूप दुखतंय आणि आता जर तुम्ही मला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं तर ती लोक माझी हाडही मोडून ठेवतील. नका नका, असं प्लीज काही करू नका, मी तुमच्या पाया पडतो. तर आता मैनावती त्यांना म्हणू लागते, अहो तुम्ही सुद्धा सगळं काही का लपवताय? सांगून टाका ना, कशासाठी सगळं काही लपवताय? असं म्हणत आता मैनावती सदाशिव यांना सगळं काही सत्य सांगायला सांगते. तर आता अर्जुन सदाशिव यांना म्हणतो, बोला, जे काही घडलं असेल ते आम्हाला खरं खरं ऐकायचं आहे, काही खोटं ऐकायचं नाही. जे घडलं असेल ते तुम्हाला खरंच सांगावंच लागेल, नाही तर. आता मात्र सदाशिव पुन्हा एकदा घाबरतात आणि म्हणतात, नाही, नको नको, तुम्ही फोन वगैरे करू नका, मी सांगतो सगळं काही. असं म्हणत आता लोखंडे घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगू लागतात. ते म्हणू लागतात, तुम्ही जो भिंतीवर फोटो पाहिलात तो फोटो खोटा होता. हो, तो फोटो तयार केला गेला होता, कारण खरं तर मला 4च मुली आहेत, टीना, मीना, रीना. असं म्हणत ते त्यांच्या मुलींची नावं सांगतात आणि म्हणतात, जी 5वी मुलगी फोटोमध्ये तुम्ही पाहिलीत ती आमची मुलगीच नव्हती. खरं तर तो फोटो चिकटवला गेला होता, म्हणजे ते कॉम्प्युटरद्वारे केलं जातं तसं, म्हणजे कोणाला वाटू नये की तो फोटो खोटा आहे, खरा वाटावा यासाठी ज्याप्रमाणे केलं जातं तसंच काहीतरी केलं होतं. तर आता अर्जुन म्हणतो, खरं सांगताय तुम्ही हे? तर मैनावती म्हणते, हो हो, हे सगळं काही त्या माणसाने केलं होतं. त्याच माणसाने आम्हाला सांगितलं की हा फोटो तुम्ही भिंतीवर लावायचा आहे आणि म्हणूनच त्याने जसं सांगितलं तसंच आम्ही सगळं काही केलं. कारण त्यासाठी त्याने आम्हाला तशी रोकडही दिली होती, आम्हाला रोकड दिली आणि म्हणूनच आम्ही त्याचं काम करायला तयार झालो. हे सगळं काही त्या माणसानेच आम्हाला करायला सांगितलं होतं आणि म्हणूनच त्याच्या सांगण्यावरून आम्ही हे सगळं काही केलं होतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन घरी आलेला असतो. अस्मिताला चेक करतो. आता अस्मिता शुद्धीवर आलेली असते. तर अश्विन अस्मिताला विचारतो, अस्मिताई काय झालंय? अगं कसलं टेन्शन घेतलंयस तू? तुझा बीपी सुद्धा लो झालाय, पल्स सुद्धा लो दाखवतायत, नक्की काय झालंय सांगशील का? अगं खरं तर या अवस्थेत असं काही घडणं खरंच खूप धोक्याचं आहे, कारण बाळासाठी ही गोष्ट चांगली नाहीये, त्यामुळे प्लीज स्वतःला सावर. तर आता अस्मिता अश्विनला प्रश्न करत म्हणते, परंतु जर टेन्शन घेण्यासारखं आणि विचार करण्यासारखं काही घडलं असेल तर मग काय करायचं? आता मात्र अस्मिताच्या ह्या प्रश्नामुळे कोणाला काहीच कळत नसतं. सर्वजण अस्मिताकडे पाहत असतात. अस्मिताचा चेहरा उतरलेला असतो, ती खूप नर्वस असते.
तर पूर्णाची अस्मिताला सावरतात आणि म्हणू लागतात, अस्मिता अगं तोच विचार किती वेळ करणार आहेस? माझी तर पूर्ण खात्री आहे तो सचिन नव्हता. आणि सचिन इथे कसा असेल सांग बघू. तर अस्मिता म्हणते, मग तो जर इथे नाहीये आणि तो जर माझ्या समोर आलाच नाहीये तर मग तो माझा फोन का उचलत नाहीये? तर अश्विन अस्मिताची समजूत काढत म्हणतो, अगं कॉन्फरन्स खरंच खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यावर फोकस करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मग अशा वेळी तो जर कॉन्फरन्समध्ये असेल तर तुझा फोन कसा उचलेल सांग ना? थोड्या वेळानंतर तो तुला कॉल बॅक करेल ना. तर अस्मिता म्हणते, हो का? मग मी सुद्धा त्याच्या कॉन्फरन्समध्ये जाते. हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. अस्मिता म्हणते, हो मी दिल्लीला जात आहे, कारण तसंही आता मला माहीत आहे की सचिन कुठल्या हॉटेलमध्ये राहतो आहे आणि त्या हॉटेलमध्ये मी जाणार आहे. अश्विन म्हणतो, नाही अस्मिता तू कुठेही जाणार नाहीयेस. तर अस्मिता म्हणते, मी जाणार आहे. मम्मा तू माझा मोबाईल दे, मी आता अर्जुनला बुकिंग करायला सांगते. अर्जुनला फोन करण्यासाठी अस्मिता मोबाईल मागत असते. कल्पनाताई म्हणतात, नाही देणार. अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, मम्मा प्लीज अगं माझा मोबाईल दे ना. तर आता नाईलाजाने कल्पनाताई अस्मिताकडे मोबाईल देतात. अस्मिता आता अर्जुनला फोन करायला घेते, परंतु अर्जुन काही फोन उचलत नसतो. अस्मिता म्हणू लागते, हा अर्जुन फोन का उचलत नाहीये? आता मलाच बुकिंग करावं लागेल. अश्विन आता अस्मिताच्या हातातील मोबाईल काढून घेतो आणि म्हणू लागतो, अस्मिताई प्लीज शांत हो, तू असं काहीही करणार नाहीयेस आणि तू कुठेही जाणार नाहीयेस, कारण अशा अवस्थेमध्ये आम्ही तुला ट्रॅव्हल करायला नाही देणार. अस्मिता म्हणते, का मी आजारी आहे का? तर अश्विन म्हणतो, अगं पण तू. तर अस्मिता म्हणते, काय झालं? गरोदर बायका ट्रॅव्हलिंग नाही का करत? मी जाणार आहे, माझं फायनल ठरलं आहे. काही झालं तरी मी दिल्लीला जाणार. आता मात्र अस्मिता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर दुसरीकडे लोखंडेंचं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन विचारतो, काय? कोण होता तो माणूस? परंतु आता लोखंडे म्हणू लागतात, नाही मला नाव तर आठवत नाहीये. अर्जुन म्हणतो, बरं नाव आठवत नाहीये ना? असं म्हणत आता अर्जुन पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतो. तेव्हा मात्र लोखंडेंना लगेच नाव आठवतं. लोखंडे म्हणू लागतात, गणपत शिकरे. परंतु मैनावतींच्या चांगलंच लक्षात असतं. मैनावती म्हणते, गणपत नाही महिपत शिकरे. आता महिपत शिकरे हे नाव ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय महिपत शिकरे? तर आता सदाशिव लोखंडे म्हणू लागतात की हो महिपत शिकरे, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही, कारण त्याच माणसाने आम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं होतं. त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की हा फोटो भिंतीवर लावायचा, परंतु आम्ही त्याला नकार देत होतो. मैनावती म्हणते, हो ना आम्ही त्याला नकार देत होतो, परंतु त्या माणसाने सांगितलं जर तुम्ही माझं काम केलात तर मी तुम्हाला रोकड देईन आणि नाहीच ऐकलात तर तुमचं नरडं आवळेन. आता मात्र आम्ही पूर्णपणे घाबरून गेलो होतो. आमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा होता. तो माणूस म्हणाला की तुम्हाला मारून टाकेल आणि म्हणूनच आम्हाला हे काम करावं लागलं. सदाशिव लोखंडे म्हणू लागतात, हो ना खरं तर आम्हाला 4च मुली. बबली ही आमची मुलगी नाही, तरी सुद्धा ती आमची मुलगी आहे असं त्यांनीच आम्हाला तुम्हाला सांगायला सांगितलं होतं आणि आम्हाला त्याच्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागलं. मैनावती आता सायलीला म्हणू लागते, सायली अगं तू तरी समजून घे ना. तर सायली म्हणते, तुम्ही दोघंही समजून घेण्याच्या पलीकडे गेला आहात. तुम्ही एका गुंडाच्या सांगण्यावरून एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाला होता. अहो तुम्ही काय करताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तर सदाशिव आणि मैनावती लोखंडे म्हणू लागतात, मग आम्ही काय करणार होतो? त्याने तर आम्हाला मारण्याची धमकी दिली होती आणि म्हणूनच त्या भीतीपोटी आम्हाला हे सगळं काही करावं लागलं. तर अर्जुन त्यांना विचारतो की तुम्ही आता तरी खरं बोलत आहात ना? तर सदाशिव लोखंडे म्हणू लागतात, हो आम्ही खरं बोलत आहोत. तर मैनावती म्हणते की हो मी देवाची शपथ घेऊन सांगते की आता जे काही आम्ही बोललो ते अगदी खरं आहे. मी यांची शपथ घेऊन सांगते आम्ही सगळं काही तुम्हाला खरं सांगितलं आहे. आता सायली आणि अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काही महिपत शिकरेने का करायला सांगितलं असावं आणि म्हणूनच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, तुम्हाला हे सगळं काही महिपत शिकरेने का करायला सांगितलं? तर सायली म्हणते, हो ना तुमचा आणि महिपत शिकरेंचा नक्की काय संबंध आहे? तर मैनावती म्हणते, नाही आमचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच आम्ही केलं. खरंच आमचा आणि त्याचा काहीच संबंध नाहीये. आम्ही फक्त त्याच्या धमकीला घाबरलो आणि म्हणूनच आम्ही हे सगळं काही केलं असं म्हणत आता लोखंडेने सगळं काही कबूल केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र सचिन चांगलाच घाबरलेला असतो. सचिनला काय करावं काहीच कळत नसतं. सचिन मनाशीच म्हणतो की आता अस्मिता पूर्णपणे पॅनिक झाली असेल, तिला माझ्यावर नक्कीच संशय आला असेल. नाही काही करून
मला अस्मिताची समजूत काढावीच लागेल. खरं तर मी आता जर अस्मिताची समजूत नाही काढलं तर ती दिल्लीलाही पोहोचू शकते आणि तिथेही माझी चौकशी करू शकते. नाही, आत्ताच मला काहीतरी करावं लागेल. आणि म्हणूनच आता सचिन कल्पनाताईंच्या फोनवर फोन करतो. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, बघ सचिन मला फोन करतो आहे. तर अस्मिता म्हणते दे इथे. तर आता अस्मिता फोन उचलते आणि म्हणते, हॅलो काय झाले, बोल ना. तू मम्माच्या फोनवर फोन का केलायस, माझ्या फोनवर फोन करता येत नाही का? तर आता सचिन हळू आवाजात बोलतो, अस्मी अगं शांत हो. अगं तुला मी किती फोन ट्राय केले आहेत पण तू फोनच उचलत नाहीयेस आणि म्हणूनच शेवटी मला मम्मांच्या फोनवर फोन करावा लागला. अस्मिता म्हणते हो का? तर त्यानंतर अस्मिता कल्पनाताईंना विचारते, मम्मा माझा मोबाईल कुठे आहे? कल्पनाताई म्हणतात, अगं तो हॉलमध्येच असेल. अस्मिता म्हणते बरं ठीक आहे, तू एवढा हळू का बोलतोयस? तर सचिन म्हणतो, अगं मी कॉन्फरन्समध्ये आहे, मी थोड्या वेळासाठी बाजूला आलोय. तुझे एवढे मिस कॉल पाहिलेत आणि मग मला तुझ्या तब्येतीची काळजी वाटत होती आणि म्हणूनच अस्मी अगं मी तुला फोन केलाय. काय झालंय, तू ठीक आहेस ना? तू एवढी पॅनिक का झाली आहेस? अस्मिता म्हणते, तू कॉन्फरन्समध्ये आहेस म्हणजे तू दिल्लीला नाही आहेस का? तर अस्मिताला सचिन म्हणू लागतो, अगं कॉन्फरन्स दिल्लीलाच आहे ना, मग मी दिल्लीलाच असणार. अस्मिता म्हणते, तू खरं सांगतोयस ना? सचिन म्हणतो, हो अगं मी खरंच सांगतोय. तर आता अस्मिता म्हणू लागते, बरं ठीक आहे. तर सचिन अस्मिताला म्हणतो, मला उद्या 1 दिवसाचा गॅप आहे, मी असं ठरवतोय की तुला भेटण्यासाठी पनवेलला यावं. अस्मिता म्हणते, 1 दिवसासाठी तू एवढ्या दूरचा प्रवास करणार आहेस का, फक्त माझ्यासाठी? सचिन नाटक करत म्हणतो, हो ग, तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करणार सांग ना. अगं तू तर माझी लाडकी बायको आहेस, मग तुझ्यासाठी एवढंच तर मी करू शकतो ना. आता हे ऐकल्यानंतर अस्मिताला हे सगळं काही खरं वाटतं आणि म्हणूनच अस्मिता सचिनला म्हणते, आय लव्ह यू सचिन. तर सचिन म्हणतो, आय लव्ह यू 2, 3, 4 असं म्हणत सचिन फोन कट करतो. सचिन मात्र पूर्णपणे घाबरलेला असतो, परंतु खोटं सांगून आता त्याने अस्मितालाही मनवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आता सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत म्हणतो, ठीक आहे तुमच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो, परंतु सायली तुमच्यासारख्या लोभी माणसांची मुलगी नाही हे तर मला माहीतच आहे, पण ते आता मला पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच मला आता DNA टेस्ट करावी लागेल. तर मैनावती अर्जुनला विचारतात, काय करायचं आहे? तर अर्जुन म्हणतो, DNA टेस्ट. तर त्यानंतर अर्जुनजवळ सॅम्पलसाठी असणारे पॉकेट आता अर्जुन सदाशिव लोखंडे यांच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, मैनावती लोखंडे यांचं एक सॅम्पल लागेल आणि सायली तुझंही. दोघांनीही आपापले केस आता या पॉकेटमध्ये टाकायचे आहेत. मैनावती लोखंडे म्हणतात, काय काय करावं लागतंय ना, असं म्हणत ते आपला एक केस त्या पॉकेटमध्ये टाकतात. आता सायलीनेही सॅम्पल दिलेलं असतं. अर्जुन ती दोन्ही सॅम्पल हातात घेतो आणि म्हणू लागतो, आता सिद्ध होईल की नक्की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. तर त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि म्हणू लागतो, चैतन्य मला सायली आणि लोखंडे यांची पुन्हा एकदा DNA टेस्ट करायची आहेत. मी जे लोकेशन पाठवत आहे तिथे तू मला येऊन भेट. आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. तर इकडे लोखंडे आता अर्जुनला हात जोडत विचारतात की जावई बापू, आता तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला पोलिसांच्या ताब्यात तर देणार नाही आहात ना? तुम्ही आमच्यावर केस तर नाही ना करणार? अर्जुन म्हणतो, तुमच्या या गुन्ह्याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच हवी. आता मात्र ते घाबरतात आणि म्हणतात, काय बोलताय तुम्ही हे, म्हणजे तुम्ही आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार आहात? तर आता घाबरलेल्या मैनावती सायली समोर हात सोडतात आणि म्हणतात, अगं पुरी, तू तरी सांग ना तुझ्या नवऱ्याला, आमचा यात काहीच दोष नाहीये, आमच्यावर दया करा ना गं. आता सायली अर्जुनकडे येते आणि म्हणू लागते, अहो तुम्ही पुन्हा एकदा DNA टेस्ट करायचा विचार का करताय? अर्जुन म्हणतो, कारण गेल्या वेळी ज्यावेळी तुमची DNA टेस्ट केली त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली होती. याचाच अर्थ कोणीतरी रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला. खरं तर सॅम्पल कोणीतरी बदलले होते आणि म्हणूनच कदाचित ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत असा माझा संशय आहे. आणि आता तर या सगळ्यामध्ये महिपत शिकरेचं नाव आलं आहे. याचाच अर्थ या सगळ्याशी महिपत शिकरेचं काहीतरी कनेक्शन आहे आणि म्हणूनच आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. जे काही आता करणार आहोत ते सावधगिरीनेच करावं लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अश्विन म्हणू लागतो, झालं तर मग, म्हणजे दोघांचंही भांडण मिटलं. याचा अर्थ आता BP तर नॉर्मल असेल, चला येतो मी. तर त्याचवेळी कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन अरे थांब ना, मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का? नाहीतरी काम कर ना, तू काहीतरी खाऊनच जा. आता सर्वच जण अश्विनला आग्रह करत असतात. तर अश्विन कल्पनाताईंना प्रश्न करत म्हणतो, तुमच्याकडे पद्धत आहे का, म्हणजे घरी चेक करायला आलेल्या डॉक्टरला तुम्ही कॉफी वगैरे देता का? तर कल्पनाताई म्हणतात, अश्विन अरे तू काय बोलतोयस? अश्विन म्हणतो, हो ना, कारण तुमच्या घरी मी फक्त पेशंटला चेक करण्यासाठी आलो होतो. कारण कसं आहे ना,
आत्तापर्यंत या घरात फक्त मी डॉक्टर म्हणूनच सगळ्यांसाठी गरजेचं आहे. म्हणजे अस्मिताईला चक्कर आली तर अश्विनला बोलवा, सायलीला चक्कर आली तर अश्विन तुझ्यातला डॉक्टर कुठे गेला आहे. पण जर तन्वीची तब्येत बिघडली, तिला जर बरं नसेल, तर तुमच्यापैकी कोणीही तिला साधं बघायलाही जात नाही. तर आता पूर्णाजी अश्विनच्या या प्रश्नाचं उत्तर देत अश्विनला म्हणतात, हो, कारण तन्वीच्या बाबतीत तू आमच्याकडून कोणत्याही अपेक्षा करू नकोस अश्विन. तर अश्विन म्हणतो, मग ठीक आहे, तुम्ही सुद्धा डॉक्टर व्यतिरिक्त माझ्याकडून कुठल्याच अपेक्षा करू नका, कारण तुमच्यासाठी या घरासाठी मी फक्त एक डॉक्टर म्हणूनच उरलो आहे. डॉक्टर म्हणून मी तुमच्या घरी आलो आहे आणि आता माझं काम झालं आहे, मी येतो, असं म्हणत अश्विन निघून जात असतो. कल्पनाताई, पूर्णाजी, अस्मिता सर्वच जण अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अश्विन मात्र काही न बोलता तिथून निघून जातो. सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्या आराम करत असतात, परंतु प्रतिमा आत्यांना काही शांत झोप लागत नसते, कारण त्याच वेळी त्यांच्या समोर येतो तो त्यांचा भूतकाळ. भूतकाळामध्ये घडलेल्या घटना प्रतिमा आत्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. त्यांचा भूतकाळ त्यांच्या समोर असतो. प्रतिमा आत्यांना आठवतं की त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी महिपत शिकरेंकडे हात दिलेला असतो. ती म्हणालेल्या असतात की प्लीज मला वाचवा, परंतु महिपत शिकरेंनी प्रतिमा आत्यांना हात न देता खरं तर त्यांना खूप त्रास दिलेला असतो. प्रतिमा आत्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रतिमा आत्या मराव्यात यासाठी त्यांनी तिथे असणारं पेट्टल लाकूड घेऊन प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावर प्रहार केलेला असतो. आणि हे सर्व काही प्रतिमा आत्यांना आठवू लागतं. प्रतिमा आत्यांना हे सर्व क्षण आठवताच प्रतिमा आत्या उठतात आणि मोठ्यानेच किंचाळतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इकडे साक्षी गार्डनमध्ये चालण्यासाठी आलेली असते, परंतु साक्षीलाही ते क्षण आठवू लागतात ज्या क्षणी साक्षी सचिन सोबत रेस्टॉरंटला गेलेली असते. त्यावेळी सचिन तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असतो आणि अस्मिता त्याच्या मागावर असते. आता अस्मिताला साक्षीने पाहिलेलं असतं. अस्मिता साक्षीच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या खांद्यावर हात ठेवून ती कोण आहे हे पाहत असते, परंतु त्यावेळी ती व्यक्ती वेगळीच असते. परंतु अस्मिता मात्र पॅनिक झालेली असते. हे सगळं काही साक्षीच्या लक्षात आलेलं असतं आणि ज्यावेळी अस्मिता तिथून निघून जाते त्याचवेळी सचिन त्या ठिकाणी येतो. तर साक्षी सचिनला विचारते, कुठे गेला होतास? तर सचिन खोटं कारण देत म्हणतो, वॉशरूमला गेलो होतो, कारण तिथे डस्ट होती ना, त्यामुळे मला खरंच खूप त्रास झाला आणि त्यामुळे मला ओमेटिन्स झालेत, असं त्याने खोटं कारण दिलेलं असतं. हे सगळं काही साक्षीला आठवतं आणि विचार करत साक्षी तिथेच टेबलवर बसते. साक्षीला काहीच कळत नसतं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी गुरुजी येतात आणि साक्षीला उदास पाहून ते म्हणू लागतात, जो थकला तो संपला. आता साक्षी पाहते तर ते एक गुरुजी असतात. तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्यांचा आवाज ऐकून रविराज सर धावत पळत येतात आणि विचारतात, प्रतिमा काय झालंय? तू एवढी पॅनिक का झाली आहेस? तुला खूप घाम आलाय, असं म्हणत त्या प्रतिमा आत्यांना पाणी देतात आणि म्हणू लागतात, प्रतिमा, अगं थोड्या वेळापूर्वी मी डोकावून पाहिलं तर तुझा डोळा लागला होता आणि अशी अचानक का दचकली आहेस तू? काय झालंय प्रतिमा? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, मला खरंच खूप वाईट स्वप्न पडलं, खरंच ते खूप भयंकर होतं. रविराज सर म्हणतात, ठीक आहे, स्वप्नच होतं ना, नको विचार करूस. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अहो ते स्वप्न होतं, परंतु मला असं का वाटते की ते स्वप्न माझ्या भूतकाळाशी संबंधित होतं. म्हणजे एक माणूस, मला नाही आठवत की पुढे काय आहे, परंतु माझ्या डोळ्यासमोर सतत ते स्वप्न, सतत ते चित्र येत असतं. रविराज सर म्हणतात, काय झालंय प्रतिमा? नक्की कसला भूतकाळ? प्रतिमा, आपला अपघात झाला त्यावेळीचे क्षण आठवत आहेत का तुला? बघ प्रतिमा, आठवण्याचा प्रयत्न कर. प्रतिमा आत्या आठवण्याचा प्रयत्न करू लागतात, परंतु त्यांना त्रास होत असतो. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही, मला काहीच आठवत नाही. रविराज सर म्हणतात, ठीक आहे, तू शांत हो बरं. तर दुसरीकडे गुरुजींचं बोलणं ऐकल्यानंतर तिथून साक्षी निघून जात असते. गुरुजी म्हणतात, थांब पोरी, तुझ्या डोक्यात असणारं वादळ मला कळतंय. संशयाचं चक्र तुझ्या डोक्यात आहे आणि त्याचं उत्तर काही तुला सापडत नाहीये. तुझा चेहराच सांगतोय की संशयाचं चक्र तुझ्या डोळ्यासमोर आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडणं हे खरं तर तुझ्यासाठी खूप कठीण होऊन बसलं आहे. आता त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर साक्षी त्यांना प्रश्न करत विचारते की कोण आहात तुम्ही? तर ते साक्षीला उत्तर देत म्हणतात, मी कोण, तू कोण, हे सगळं काही वर बसलं आहे त्यालाच माहीत आहे. त्याच्याच इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुल्याच आहोत आपण. पण एक मात्र खरं, तुझ्याकडून त्याची सेवा खरंच खूप कमी पडते पोरी. खरंच सांगू का, तर तुझ्या पाप पुण्याच्या तराजूमध्ये पापांचा तराजू तुझा जड होत चाललाय पोरी. आणि या सगळ्यामध्ये पुण्याचं पारडं मात्र वरती तरंगतच राहिलंय पोरी. आता तुला तेही जड करावं लागेल. आता मात्र साक्षीला त्यांचं हे बोलणं काहीच कळत नसतं.
परंतु साक्षीची कर्म मात्र त्यांनी सगळी काही अगदी सांगितलेली असतात. आता साक्षी त्यांना म्हणते, तुम्ही काय बोलताय नक्की, मला तर काहीच कळत नाहीये. तर ते साक्षीला सल्ला देत म्हणतात, देवी आईची सेवा कर, मनोभावी तिची आराधना कर, मग बघ तुझ्या भोवती साचलेलं हे कर्माचं जे धुकं आहे ना, जे पापांचं धुकं आहे ते आपोआपच कमी होईल. घरातील व्यक्तींना देवी आईची सेवा करू देत पोरी, परंतु तुझ्यासोबत तुझ्या जवळच्या व्यक्तीला घेऊन तू देवी आईची मनोभावे आराधना कर, मग बघ. तर साक्षी त्यांना म्हणते, हे सगळं केल्यानंतर खरंच काही होईल का माझ्या आयुष्यात? खरंच या सगळ्यामुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडेल का? माझं मन शांत होईल का? हे सगळं केल्यानंतर मला माझं आयुष्य जसं जगायचं आहे तसं जगता येईल का? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील का? याने काही फरक पडेल का? असे असंख्य प्रश्न साक्षी त्या गुरुजींना विचारते. तर गुरुजी साक्षीला प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात की हो, निश्चिंत राहा, नक्कीच फरक पडेल, तू फक्त प्रयत्न करून बघ. तुझ्यासमोर आता अंधार आहे, परंतु एक ना एक दिवस हेही दिवस संपतील आणि सुखाचे दिवस नक्कीच येतील. तर आता साक्षी म्हणू लागते, खरंच असं होईल का? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही, परंतु तुम्ही जे बोलताय तसं सगळं काही होईल यावर आता मला विश्वास ठेवावा लागेल. आणि म्हणूनच साक्षी त्यांना काही पैसे द्यायला जाते. तर ते म्हणू लागतात, नाही पोरी, मला काही पैसे वगैरे नको आहेत. चाचपटणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्ग दाखवणं हेच तर माझं कार्य आहे आणि तेच तर मी पूर्ण करत आहे, असं म्हणत ते गुरुजी तिथून निघून जातात. आता मात्र गुरुजींच्या बोलण्याचा साक्षीला काहीच अर्थ लागत नसतो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्या देवी आई समोर दिवा लावतात आणि हात जोडत प्रार्थना करत म्हणतात, देवी आई, तुझ्या कृपेने मला आता माझा भूतकाळ आठवू लागला आहे. हळूहळू का होईना, परंतु सगळ्याच गोष्टींचा उलगडा होत आहे. सगळ्याच गोष्टी मला आठवत आहेत, परंतु ज्या गोष्टींचा मला त्रास होतो, ज्या गोष्टींमुळे मी अस्वस्थ होते आणि ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्या आहेत आणि जी गोष्ट आठवायला हवी तीच गोष्ट का आठवत नाहीये? सतत त्या गोष्टींचा त्रास का होतोय? ती गोष्ट फक्त मला स्वप्न म्हणूनच का दिसते आहे? ती गोष्ट काय आहे हे मला का कळत नाहीये? या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होतोय देवी आई. लवकरात लवकर तेही सत्य माझ्या समोर येऊ देत. मला माहीत आहे आत्तापर्यंत तू माझ्या सोबत होतीस. खरं तर तू माझ्या सोबतच आहेस, कारण ज्यावेळी मला आसरा नव्हता, राहायला छप्पर नव्हतं, त्यावेळी मी तुझ्या दरबारात आली आणि त्यावेळी सायलीच्या रूपाने तूच तर माझ्या समोर आलीस. आता प्रतिमा आत्यांना ते सर्व क्षण आठवू लागतात. सायली आणि प्रतिमा आत्यांची भेट देवी आईच्या मंदिरातच घडलेली असते आणि देवी आईच्या कृपेने सायली प्रतिमा आत्यांच्या आयुष्यात आलेली असते. खरं तर प्रतिमा आत्यांची ती मुलगीच असते. सायलीचा तो मायेचा स्पर्श, सायलीने दिलेला आधार आणि सुभेदारांच्या घरी प्रतिमा आत्यांनी कित्येक वर्षानंतर टाकलेलं पहिलं पाऊल, हे सगळं काही त्यांना आठवत असतं. सायलीने भरवलेला मायेचा घास आणि मांडीवर थोपटत त्यांच्या डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात आणि मायेने गायलेली त्यांच्यासाठी अंगाई, हे सगळं काही प्रतिमा आत्यांना आठवतं आणि देवी आईचे आभार मानत प्रतिमा आत्या म्हणू लागतात, हे सगळं काही मला आठवतंय आणि ह्या सगळ्याला तू मला साथ दिलीस. परंतु देवी आई, आता माझ्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं मला का सापडत नाहीयेत? आणि त्याचवेळी एक देवी आईच्या डोक्यावर ठेवलेलं फूल खाली पडतं. खरं तर देवी आईचा तो शुभ संकेत असतो. प्रतिमा आत्या खुश होतात आणि म्हणू लागतात, देवी आई, म्हणजे तू आता मला यापुढेही मदत करणार आहेस ना? खरं तर हा मी तुझा शुभ संकेत मानत आहे आणि म्हणूनच मी तुझ्या मंदिरामध्ये तुझे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे, असं म्हणत आता प्रतिमा आत्या देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या मंदिरात जायचं ठरवतात. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन लोखंडेंच्या बोलण्याचा विचार करत असतात. अर्जुन म्हणू लागतो, मला तरी आतापर्यंत असंच वाटत होतं की ते लोखंडे चोरीमारी करण्यासाठी आपल्या घरी आले होते, परंतु आज त्यांच्या बोलण्यातून सगळं काही वेगळंच निघालं. त्यांनी या सगळ्याशी महिपत शिकरेंचा संबंध आहे असं सांगितलं आहे. तर सायली म्हणू लागते, मला तर तेच कळत नाही की या सगळ्याशी महिपत शिकरेचा नक्की काय संबंध असेल. तर अर्जुन म्हणतो, असं तर नाही ना की महिपत शिकरेची मुलगी जेलमध्ये होती आणि तिथेच ती मेली आणि म्हणूनच या सगळ्याचा सूड उगवण्यासाठी तो हे सगळं काही करत असेल? सायली म्हणते, अर्थातच काहीच सांगता येत नाही, कारण तो महिपत शिकरे आहे, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण आता आपण काय करायचं आहे? तर अर्जुन म्हणतो, आता त्या बाईला जाऊन भेटायचं आहे. सायली म्हणते, आपण त्या बाईशी जाऊन बोलूयात. तर अर्जुन म्हणतो की हो, त्या बाईला जाऊन भेटायचं आहे ज्या बाईजवळ या लोखंडेने आपल्या मुलीला दिलं होतं, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सायली म्हणते, आपण उद्याच जाऊयात का? अर्जुन म्हणतो की हो चालेल, उद्या सकाळी आपण जाऊ आणि त्यानंतर मी तिथूनच ऑफिसला जाईन. आता हे सायली आणि अर्जुनचं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
की प्रतिमा आत्यांना घेऊन सायली देवी आईच्या मंदिरात आलेली असते। आता प्रतिमा आत्या देवी आईच्या मंदिराजवळ येताच सायलीला म्हणू लागतात, सायली अगं देवी आईच्या मंदिरात किती प्रसन्न वाटतंय ना? सायली म्हणते, हो ना, आणि आज खास कारणही तसं आहे, तुमची स्मृती परत आली आणि म्हणूनच आपण देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत। असं म्हणत आता सायली आणि प्रतिमा आत्या देवी आईचं आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराच्या पायऱ्या चढत असतात। तर इकडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे महिपत शिखरे देवी आईची आराधना करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी मंदिरात आलेले असतात। तर दुसरीकडे अर्जुन त्या बाईंना भेटण्यासाठी आलेला असतो। तर त्या बाई आता म्हणू लागतात की हो, याच मुलीबद्दल मी बोलत आहे। तर अर्जुन म्हणतो, तुम्ही या मुलीबद्दल बोलत आहात जी पाकिट मारायची वगैरे? तर त्या बाई म्हणतात की हो, आतापर्यंत मी याच मुलीबद्दल बोलत आहे आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे। तर अर्जुन त्यांना विचारतो, याच मुलीबद्दल म्हणजे अजून तुम्ही कोणाला उत्तर दिलं? तर त्या बाई म्हणू लागतात, महिपत शिखरे हे सुद्धा हेच विचारत होते। आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही। हे बोलणं ऐकल्यानंतर खरं तर अर्जुनला धक्का बसतो। आता अर्जुन या सगळ्याच्या मुळापर्यंत कशा प्रकारे जाईल? तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्या आणि महिपत शिखरे समोरासमोर येताच प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल का? देवी आईचा संकेत खरा ठरेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद।